आज आपण शांतीब्रह्म एकनाथ बाबाचं प्रसिद्ध असणारं भारूड अशी हे थट्टा, भल्या भल्याशी लाविला बट्टा, या भारुडामधील 6व्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. अरण्यात होता भृंगऋषी, थट्टा गेली त्याचे पाशी, भुलवून आणिला अयोध्येस, बरे नव्हे थट्टा अशी हे थट्टा, भल्या भल्याशी लाविला बट्टा. प्रथम मी शांतीब्रह्म एकनाथ महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधुसंताच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. नाथबाबा भारुडाच्या 6व्या चरणामध्ये म्हणतात, अरण्यात होता भृंगऋषी, थट्टा गेली त्याचे पाशी, भुलवून आणिला अयोध्येस, बरी नव्हे थट्टा अशी ही थट्टा, भल्या भल्याशी लाविला बट्टा. कारण नाथबाबांनी या भारुडामध्ये सामान्याचं उदाहरण दिलेलंच नाही. कारण ब्रह्मदेव, या सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव, त्याच्या जीवनामध्ये अहंकार यावा आणि अहंकारानं त्याची बुद्धी भ्रमिष्ठ व्हावी आणि त्यानं गवळ्याचे पोरं ते गाई राखणाने त्यांना उचलून न्यावं. हा आपल्या जीवनामध्ये जर ब्रह्मदेवाला आपण देव म्हणून पूजित असतो, तर आपल्या जीवनामध्ये मग अहंकार आपली काय माती करीत असेल. नारद मुनी, नारदासारखा महान भक्त नाही, सदैव नारायण नारायण त्याच्या मुखावाटं नाम चालू आहे. अशा नारदाला त्यांच्या जीवनामध्ये अहंकार यावा आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये, कारण अहंकार आल्यामुळे त्यांनी नारदाची नारदी व्हावी. थट्टेने दुर्योधनानं स्वतःची मांडी फोडून घेतली. थट्टेने भगवान श्रीकृष्णाची मानलेली बहीण द्रौपदी, कारण दुर्योधनाला म्हणले आंधळ्याचे मुलं आंधळेच असतात, एवढ्या शब्दामुळं तिच्या जीवनामध्ये, कारण पांडव कौरव यांनी दूत क्रीडा खेळली, ते हारले, पांचालीला लावलं भर सभेमध्ये. दुर्योधनानं दुःशासनाला, द्रौपदीला तिच्या केसाला धरून वडीत आणलं, तिच्या अंगावरले वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. अशी थट्टा तिच्या जीवनामध्ये. चंद्राला कलंक लावला, इंद्राच्या अंगाला भग पडले, भस्मासूर भस्म होऊन गेला, वाली त्याच्या जीवनामध्ये प्राणाला मुकला. रावण, सोन्याची नगरी असलेला रावण, ती सोन्याची नगरी सोडून त्याला त्याच्या जीवनामध्ये प्राणाला मुकावं लागलं. आता हे भृंगऋषी भगवान शंकराचे साडू आहेत, ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये कठोर अशी ते तपश्चर्या करतात आणि तपश्चर्या करीत असताना ते अहंकार येवा, मी कठोर तपश्चर्या केली आणि अहंकार आल्यामुळं मग या जगामध्ये कोणता देव श्रेष्ठ आहे? ब्रह्मदेव श्रेष्ठ आहे का विष्णू श्रेष्ठ आहे का महादेव श्रेष्ठ आहे? म्हणून त्यांची परीक्षा घ्यायचं त्यांच्या मनामध्ये त्यांनी ठरविलं, किंवा नीतीनं त्यांच्याकडे हे कार्य दिलं की या जगामध्ये कोणता देव श्रेष्ठ आहे. आजपर्यंत आपण कथा ऐकलेली आहे, देवानं भक्ताची परीक्षा घेतलेली आहे, मात्र भक्तानं देवाची परीक्षा घेतलेला हा भृंगऋषी एकमेव या आपल्या पुराणामध्ये कथा आहे. अनेक महान त्यांच्या कथा आहेत. आणि मग त्यांना नारद मुनी भेटले. आता नारद हे थोडं तेल घालण्याचंच काम करतात आणि तेल घालण्याचं म्हणजे पुढे काहीतरी घडणार असतं, पुढे काहीतरी भाकीत लिहिलेलं असतं, गुपित दडलेलं असतं, ते बाहेर येण्यासाठी नारद मुनी त्यांच्या जीवनामध्ये ते कार्य करीत असतात. म्हणून भृंगऋषीला अहंकार आला आणि भृंगऋषीनं ठरविले की आता कोणता देव श्रेष्ठ आहे ते परीक्षा घेतली पाहिजे. म्हणून ते स्वतःचाच बाप जे ब्रह्मदेव आहे, सरस्वती आहे, आणि मग त्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मलोकामध्ये गेले. आणि ब्रह्मलोकामध्ये गेले असताना, कारण सरस्वतीचं गायन चालू होतं, कारण ब्रह्मदेव गाण्यामध्ये तल्लीन झाले होते. सरस्वती माता सुंदर असं गायन करीत होत्या, नृत्यकाम चालू होतं, ते गाण्यामध्ये त्यांनीही मग्न होत्या. भृंगऋषी तिथं गेले, मोठ्यानं म्हणू लागले, गायन बंद करा, गायन बंद करा. आता दोघंही
माता सरस्वती आणि ब्रह्मदेव त्या गाण्यामध्ये मग्न असल्यामुळे त्यांच्या कानावर ते शब्द पडलेलेच नाहीत. मग त्याने मोठ्यानं आरडून ते त्यांचं गाणं बंद करायला लावलं. काय लावलं म्हणले, हे मी इथं आलेलो आहे. अतिथी आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये त्याचं कसं स्वागत केलं पाहिजे. मी माझ्या जीवनामध्ये कठोर अशी तपश्चर्या करून आलेलो आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, कारण तुम्ही देव असून तुम्हाला, कारण मान सन्मान तुमच्या जीवनामध्ये इतराचा करता येत नाही, असे आपल्या वडिलालाच ते बोलू आलेले आहेत. कारण ब्रह्मदेवाला लक्षात आलं की यांना अहंकार आलेला आहे. यांना या जगामध्ये कोणता देव श्रेष्ठ हे जाणून घ्यायची त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा लागलेली आहे. त्याच्यामुळं ते असं बोलतात. बरं, स्वतःचे पुत्र आहेत म्हणून सरस्वती मातेनेही त्यांना काही शाप दिला नाही. आता त्यांनीच ब्रह्मदेवाला शाप दिला आणि सांगितलं की या मृत्यू लोकामध्ये किंवा या तिन्ही लोकामध्ये तुमची पूजाच कोणी करणार नाही, असा शाप देऊन ते माता पित्याला दर्शन घेऊन ते परत निघाले. परत निघाल्यानंतर त्यांना परत अजून नारदाची भेट झाली. नारायण नारायण, कुठं आलात, कुठून आलात. त्याने म्हणले ब्रह्मदेवाकडे गेलो होतो. काय झालं? काही नाही झालं म्हणले. काय आता सांगावं काय नारदा, तुला काय सांगू म्हणले. आता कुठं निघालात? आता कैलासामध्ये निघालेलो आहे. अरे नारायण नारायण, तो नारद मुनी म्हणालेले आहेत. आणि मग लक्षात आलं नारदाला की आता ह्यांना अहंकार आलेला आहे. तिथं जाऊन असंच ह्याने जर त्या ब्रह्मदेवासारखं, कारण त्यांचा क्रोध तिथं अनावर झाला आणि भगवान शंकराला जर राग आला तरी त्यांनी त्यांचा तिसरा डोळा उघडून या भृंगू ऋषीला नष्ट तरी करून टाकू नये, असा विचार नारदाच्या मनामध्ये आला. यांना सल्ला देवा किंवा न देवा यांना पटणार नाही. म्हणून त्यांनी म्हणले जावा 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 भृंगू ऋषी असे म्हटले. आणि मग ते क्रोधामध्येच भगवान शंकराकडे निघालेले आहेत. कैलासावर जाऊन पोहोचलेत. आता कैलासावर जाऊन पोहोचले असताना भगवान शंकर आणि पार्वती ते एकांतवासामध्ये आहेत. नंदीला सांगितलं की कुणीही आला तरी त्याला आत सोडू नको, कारण आमच्या परमेशनशिवाय तू कुणालाच आता आत सोडू नको, अशी त्याला आज्ञा केल्यामुळं भृंगू ऋषी तिथं गेले. आणि त्यांनी म्हणाले मला भगवान शंकराला भेटायचं आहे. तो नंदी म्हणाला त्यांनी मला आज्ञा दिलेली आहे, कुणीही आला तरी भेटण्यास परमिशन देऊ नको, असं सांगितलेलं आहे, परवानगी देऊ नको. त्यांनी म्हणले आम्ही ऋषी आहोत, भृंगू ऋषी आहे, कठोर अशी भगवान शंकराची आमच्या जीवनामध्ये आराधना केलेली आहे. आम्हाला कशाचं परमिशन लागतं, आम्हाला परवानगीची काय गरज आहे. आणि मग तो नंदी म्हणू लागला मी नौकर माणूस आहे, मला काय सांगितलं तेवढं माझ्या जीवनामध्ये ऐकायचं, मग माझ्या मालकाची आज्ञा पाळणं हे माझं कर्तव्य आहे. त्यावेळेस भृंगू ऋषीचा क्रोध अजून अनावर झाला. ते म्हणले तुला मी शाप देऊ का? त्यानं म्हणला मी गरीब माणूस, मला कशाला शाप देता म्हणला, माझं याच्यामध्ये काय दोष आहे म्हणला. आणि मग भृंगू ऋषीला राग आला, त्याला ढकललं आणि तसेच मध्ये गेले. आणि मध्ये गेले असताना आणि महादेव पार्वती त्यांच्या दोघेही ते सोपट्याचा डाव खेळत होते. आणि सोपट्याच्या डावामध्ये एवढे मग्न झाले होते त्या डाव खेळण्यामध्ये, त्यांना कोण आले काय म्हणाले ह्याचं भानच नाही. भृंगू ऋषी मोठ्याने भगवान शंकराला नावानं हकारू लागले, म्हणजे बोलू लागलेले आहेत, मी आलेला आहे, अतिथीचं स्वागत तुमच्या दरबारामध्ये कसं करावं हे तुम्हाला भगवान शंकराला मी समजून सांगण्याची काय गरज आहे, असा तो भृंगू ऋषी मोठ्यानं बोलू लागलेला आहे. हे खेळामध्ये मग्न असल्यामुळे यांच्या कानावर काही शब्द पडायलाच तयार नाहीत. तो भृंगू ऋषी म्हणाला मी आता तुम्हाला शाप देतो, मी एवढं बोलतो तर तुम्ही ऐकत नाही. त्यावेळेस भगवान शंकराच्या कानावर शब्द पडले. त्यांनाही मी शाप देतो म्हणल्या तेही क्रोधित झाले. क्रोधित झाल्यावर म्हणले तुम्ही एकतर भृंगू ऋषी ते आमच्या नंदीनं तुम्हाला मध्ये कसं काय पाठविलं म्हणले. नंदीला आम्ही सांगितलं होतं की कुणीही आला तर त्याला आत पाठवू नको, हे निजी जीवन आहे म्हणले, आमच्या निजी जीवनामध्ये तुम्ही हस्तक्षेप करण्याचं तुम्हाला काय अधिकार आहे, कोण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हा अधिकार दिला, असं भगवान शंकर
कारण भृंगू ऋषीला त्यांच्या जीवनामध्ये विचारित आहेत. भृंगू ऋषी म्हणजे तर आम्हाला परमिशनची काय गरज आहे, कारण आम्हाला परमिशनची गरज नाही. आम्ही कठोर अशी तपश्चर्या केलेली आहे. या कठोर तपश्चर्याचा अहंकार त्याच्या जीवनामध्ये आहे आणि आम्हाला आता कोणता देव श्रेष्ठ आहे हे मला परीक्षा घ्यायची आहे असं ते म्हणालेले आहेत. तितक्यात त्यांनी महादेव म्हणले, तुम्ही एक तर मला न विचारता मध्ये आलात आणि लगेच तुम्ही माझ्यावरच म्हणजे माझी परीक्षा घेण्याचं तुम्ही धाडस करता, हे अधिकार तुम्हाला कोण दिला आहे? तितक्यात त्या क्रोधामध्येच त्यांनी भगवान शंकराला शाप दिला, कारण या जगामध्ये तुमची कुणीच पूजा करणार नाही, पूजा केली तर तुमच्या पिंडीची पूजा केली जाईल, असा शाप दिला. मग भगवान शंकराला एकदम राग आला, क्रोधामध्ये आले आणि त्यांनी तिसरा डोळा उघडण्यास, कारण असं क्रोधामध्ये उघडणार इतक्यात पार्वतीनं सांगितले की हे प्राणनाथ तुम्ही काय करता? ते ऋषीमुनी आहेत, त्यांचं काय चुकलेलं आहे? ते आपल्या दरबारामध्ये आलेले आहेत, आपणच खेळामध्ये मग्न झालो, ऋषीचं स्वागत आपल्या दरबारामध्ये झालं नाही, आपली चूक झालेली आहे आणि आपली चूक होऊन तुम्ही त्या ऋषीवर तिसरा डोळा उघडून त्यांना भस्म करण्याचा प्रयत्न का करता? हे दुस्साहस तुमच्या जीवनामध्ये कुठून आला? असं पार्वतीनं म्हणल्यावर भगवान शंकराच्या मनामध्ये आलेला क्रोध शांत झाला आणि भृंगू ऋषी येण्याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये लक्षात आलं. भृंगू ऋषीची त्यांनी क्षमा मागितली, हे ऋषीवर आमच्या जीवनामध्ये चुकलं, आम्ही खेळामध्ये मग्न झालो होतो, आम्ही तुमचा आदर सत्कार केलेला नाही आणि तुम्हाला अधिकार आहे शाप द्यायचा, पण माझ्या जीवनामध्ये हे अधर्म मी करू लागलो होतो, असं ते म्हणलं की भृंगू ऋषी रागाच्या भरामध्ये, कारण पुन्हा ते शांत झालेले आहेत भगवान शंकर, पण ह्याने दिलेला शाप पाहून ते तिथून गपचिपच बाहेर निघाले आणि आता म्हणले विष्णूकडं जायचं आहे कैलासामध्ये. आणि विष्णूकडं जायचं म्हणल्यानंतर कैलास म्हणजे वैकुंठामध्ये विष्णूकडं जायचं असं ठरविलं. परत नारद मुनी तिथं भेटले, काय झालं म्हणतात? काय नाही म्हणले, काय भगवान शंकर ते सोपट्याचा डाव खेळत होते आणि मीच त्यांना शाप देऊन आलो. मग नारद मुनी म्हणतात, नारायण नारायण नारायण. आता पुढे काय घडणार आहे विधिलिखित हे नारदाच्या जीवनामध्ये त्यांना, कारण ऐकायचं आहे, पाहायचं आहे. मग भृंगू ऋषी वैकुंठामध्ये, कारण भगवान विष्णूकडे आलेले आहेत. मग विष्णूकडे आल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे शेषावर बसून त्यांचं नवरा बायकोचा संवाद चालू आहे. आता नवरा बायकोच्या संवादामध्ये ते एवढे मग्न झालेले आहेत, कोण काय बोलतो हे त्यांना त्यांच्या कानावर यायला तयार नाही. भृंगू ऋषी तिथं गेलेले आहेत, मोठमोठ्यानं आरडालेले आहेत. भगवान विष्णूला म्हणतात, आम्ही आलेला आहे तुमच्या दरबारामध्ये, भृंगू ऋषी तुमच्या दरबारामध्ये आलेला आहे, कसं स्वागत करावं हे तुम्हाला भान नाही. आणि रागाच्या भरामध्ये भगवान विष्णूकडे आले आणि त्यांच्या छातीवर लाथ मारली. लाथ मारल्यानंतर, कारण भगवान विष्णू खाली पडले, खाली पडल्यावरही त्यांनी एक शब्दही भृंगू ऋषीला बोलला नाही. उठले आणि ज्या पायाने लाथ मारली त्या पायाचं दर्शन घेतले. तुमचे कोमल पाय ऋषीमुनी, तुमच्या पायाला थोडा मार लागला असेल म्हणून ते त्या पायाहून हात फिरू आले. माझं हृदय आज पवित्र झालं, माझ्या जीवनामध्ये माझ्या भाग्य आहे, तुमचे पाय माझ्या हृदयाला लागले. माझ्या जीवनामध्ये हे खून मीही जन्मभर सांभाळील, माझ्या जीवनामध्ये तुमची ही लाथ लागलेली खून माझ्या जीवनामध्ये जन्मभर सांभाळील. हे ऋषी मुनी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्यांना पुन्हा बसण्यासाठी विनंती केली आणि आदराने त्यांची बसून त्यांची पूजा केली आणि भृंगू ऋषीचा क्रोध शांत झाला. आणि शांत झाल्यावर त्यांनी मग भृंगू ऋषीने ह्यांना आशीर्वाद दिला, या तिन्ही लोकांमध्ये तुम्हीच श्रेष्ठ आहात, या तिन्ही लोकांमध्ये तुमचीच पूजा केली जाईल, या तिन्ही लोकांमध्ये तुम्हीच खरे देव आहात, तुम्हीच ब्रह्म आहात, अशी स्तुती भृंगू ऋषी, कारण भगवान विष्णूची त्यांच्या जीवनामध्ये करीत आहेत. आणि करीत आल्यानंतर परत तिथून ते भृंगू ऋषी निघाले
आणि निघाल्यानंतर इकडं काय झालं, त्यांची पत्नी, त्यांना 3 पत्नी आहेत. एक आहे माघारी आहे, एक स्वाती आहे आणि पुलुमान. हे 3 पत्न्या त्यांच्या जीवनामध्ये सुखाचार्य. सुखाचार्य म्हणलं की हे असुराचे दैत्य आहेत. मग अनेक असुर ते सुखाचार्याकडे आलेले आहेत. देवाचं आणि असुराचं युद्ध घनघोर होणार आहे. मग त्या भृंग ऋषीच्या पत्न्याला सांगितले की तुम्ही आम्हाला युद्धामध्ये सहकार्य करा. आणि सुखाचार्यांनी सांगितले की आमच्या असुर लोकाला तुम्ही 3 पत्न्यांनी सहकार्य करा. म्हणून माघारी, स्वाती अन पुलोमाने, कारण या असुर दैत्याला सहकार्य करण्याचं वचन दिलं. आणि मग भगवान विष्णू आणि या असुराचं युद्ध सुरू झालं. या असुराने काय केलं, असुराचं आता त्यांच्या जीवनामध्ये सुखाचार्य पाठीमागं आहेत. मात्र आता भगवान शंकर त्यांच्या जीवनामध्ये आता शाप तर कुणालाच दिलेला नाही. आता इथं भगवान विष्णू आहेत समोर लढण्यासाठी. आणि मग ते 3 पत्न्या ह्या ऋषीच्या, भृंग ऋषीच्या लढायलेल्या आहेत देवाबरोबर. आणि लढत असताना, कारण भृंग ऋषीची जी पत्नी आहे पुलुमाची, त्या, कारण भगवान विष्णूने हत्या केली. ही हत्या केल्यानंतर भृंग ऋषीला अधिक क्रोध त्यांच्या जीवनामध्ये आला. आणि माझी पत्नी तुम्ही मारली, माझ्या जीवनामध्ये पत्नीचा वियोग आता सहन करावा लागणार आहे. आता हा सहन माझ्या जीवनामध्ये होणार नाही, म्हणून मीही तुम्हाला शाप देतो. तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये मृत्यू लोकामध्ये जन्म घेताल आणि पत्नीच्या वियोगाने तुमचं सारं आयुष्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घालविताल. मग भगवान विष्णूलाच, म्हणजे दशरथाच्या पोटाला जन्माला यावं लागलं. श्रीराम प्रभूचा अवतार म्हणून श्रीराम प्रभूच्या जीवनामध्ये, कारण अरण्यामध्ये गेल्यानंतर 6 महिने सीता हे रावणानं नेली. ते रावणानं नेली असताना 6 महिने हा भगवान श्रीराम प्रभूला त्यांच्या जीवनामध्ये पत्नीचा विरह सहन करावा लागला. तिथून परत आल्यानंतरही, कारण एका कोळ्यानं आरोप घेतला, रावणाच्या म्हणजे 6 महिने अशोकवनामध्ये राहिलेली सीता ती काय पवित्र असू शकते का. मग त्यावेळेस सीतेच्या पोटामध्ये भगवान श्रीराम प्रभूचा गर्भ वाढत असताना सुद्धा त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं हिला अरण्यात नेऊन सोड. मग त्या वाल्मिक ऋषीच्या अरण्यामध्ये सीता तिथं गेली, राहिलेली आहे. तिथं तिला 2 मुलं झालेली आहेत, लव आणि अंकुश. आणि मग ज्यावेळेस श्रीराम प्रभूंनी त्यांच्या जीवनामध्ये, कारण मोठा यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर त्यांचा घोडा सोडला. जो घोडा अडवील म्हणजे त्याच्यासोबत हे युद्ध खेळणार, म्हणजे सर्व पृथ्वीचं जिंकण्यासाठी घोडा सोडलेला आहे. लव अंकुशनं तो घोडा धरलेला आहे, सर्वांना कथा माहीत आहे. मग त्यावेळेस सर्वांना हरविलं. श्रीराम प्रभू तिथं युद्धासाठी आलेले आहेत. आणि श्रीराम प्रभूचं आणि लव अंकुशचं युद्ध सुरू झाल्यानंतर तिथं वाल्मिक ऋषी, माता सीता येतात आणि त्यांना सांगतात हे तुमचेच पुत्र आहेत, हे तुमचेच शूरवीर आहेत. असं सांगितल्यानंतर भगवान श्रीराम प्रभूच्या डोळ्यावाटं अश्रूच्या धारा वाहतात. त्यांना सांगतात सीता माता ही येते, नमस्कार करते. आणि ही दोन्ही पुत्र त्यांना, त्यांचे पुत्र त्यांना देऊन टाकते. आणि भगवान, कारण काय बोलावं सीतेला त्यांच्या जीवनामध्ये श्रीराम प्रभूला सुचत नाही. श्रीराम प्रभू म्हणतात चला तुम्ही अयोध्येला चला सीता माता म्हणते मला आता अयोध्यामध्ये नको आहे, माझं कार्य माझ्या जीवनाचं झालेलं आहे. आणि ती सीता त्यावेळेस या पृथ्वी मातेमध्ये तिला आज्ञा करते मला घेऊन जा. 2 पृथ्वी मातेच्या भेगा पडतात आणि सीता माता या पृथ्वीमध्ये विलीन, म्हणजे तिच्या जीवनामध्ये तिचा देह संपवते. मग त्यावेळेस 10,000 वर्षे श्रीराम प्रभू कारण अयोध्येमध्ये राज्य करतात. मात्र पत्नीचा विरह त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सहन करावा लागतो. कशामुळे तर या भृंग ऋषीच्या शापामुळे त्यांच्या जीवनामध्ये हा विरह
करावा लागतो. अशी ही थट्टा भल्या भल्याशी लावेला बट्टा माझ्या जीवनामध्ये या नादबाबाच्या भारुडावर 6व्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेले चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरू तुकोबारा तुम्ही सर्व प्रिय आत्मा नादबाबाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.